तर नमस्कार मंडळींनो, आज आपण जातो आपल्या एका महत्त्वाच्या कामासाठी सावंतवाडी वाडीक वगैरे पोचलो आणि सगळ्यात पहिले आपल्याला दिसला तर आपला आरपीडी कॉलेज. वायस पुढे गेलो तर लय ऊन लागा होता. वायस बाहेर पडाक पण नको या निमराचा. बाजारात जरा लय ट्रॅफिक होता म्हणून ह्यांनी शॉर्टकट मधनं गाडी काढल्यान. वायस पुढे गेलो तर आमका एक आजी भेटली. त्या आजी एक जरा मदत केलो. ती म्हणाली आपल्या टोपली जरा उकलून दी म्हणून तिका टोपली वगैरे उकलून दिलो. लय ऊन लागा होता म्हणून मस्तपैकी कोकम सरबत पिला आणि आम्ही रेल्वे स्टेशनला पुढच्या ठिकाणी आमच्या जाऊन निघालो. थंय पण खूप ऊन होता म्हणून आणखी एकदा एक कोकम सरबत पिलो. बघलो तर 1:30 वाजत दिला म्हणून आम्ही घरात जाऊच्या दिशेक निघालो. घराकडे जाऊन नेका सोडले तर ह्यांची दोघांची काय डबल भरीत चालू झाली आणि मी माझ्या घरात जाऊन निघाले. परत संध्याकाळी मग अमृता नेऊ गेला कारण आमचा परत एकदा काम होता. घराकडे येलो आणि आमच्या कामाक लागला. तर आज काम होता आमका चिवडो बनवचा. मंडळींनो, आज आमका पहिलीच ऑर्डर होती 10 किलो चिवड्याची. तर मंडळींनो, आम्ही आमचं सगळं काम व्यवस्थित केला. सकाळी उठून मस्तपैकी परत वाडीत गेलो. आमचं जरा काम होता आता घेऊन येलो सगळा. तर अशा प्रकारे आमचं चिवडं मस्तपैकी झालं होतं आणि आमची पहिली ऑर्डर पण सुखरूपपणे देऊन झाली होती. तुमका पण आमच्या चुलीवरच्या चिवड्याची चव घ्यायची असेल तर वरती दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा आणि आमच्या चिवड्याची नक्की चव घ्या.